न्यूज, सच जरूरी है। नमस्कार, आप देख रहे हैं MNS न्यूज लाइव। मैं हूं आपके साथ चांदनी पाठक। एक नजर डालते हैं आज की खास खबर पर। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर बोला हमला। कहा राहुल गांधी के बाद अब सीएम गडकरी की करेंगे आलोचना। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हालिया बयान को लेकर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर हमला बोला है। वडेट्टीवार ने कहा है कि मतदान सूची का फर्जीवाड़ा सामने लाने पर मुख्यमंत्री ने राहुल गांधी के खिलाफ आपत्तिजनक टिप्पणी की थी, लेकिन अब गडकरी ने यह बात कही। कांग्रेस नेता ने कहा है कि अब वह उन्हें भी यही कहेंगे कि उनके दिमाग की चिप खराब हो गई है। नितिन गडकरी को लोकसभा में कौन चुनाव हराना चाहता था? किसने उनके 3.5 लाख मतदाताओं के नाम काटे? ऐसा सवाल भी पूछा। वडेट्टीवार ने राज्य में सामने आए शालार्थ आईडी घोटाले की तुलना व्यापम घोटाले से की है। कांग्रेस नेता ने कहा है कि 10,000 से ज्यादा का घोटाला हुआ है, लेकिन सरकार इस पर कोई कार्रवाई नहीं कर रही है। जिन लोगों ने घोटाला सामने लाया उसी को गिरफ्तार कर रही है। मामले की जांच करने की मांग करते हुए वडेट्टीवार ने सरकार पर आरोपियों को बचाने का आरोप लगाया। माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींनी त्यांच्या या नागपूरच्या मतदारसंघामध्ये 3.5 लाख मतदार कमी केलेत, ते माझ्या जवळचे होते अशा पद्धतीने त्यांनी त्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं। मग आता मला सांगा, गडकरी साहेब म्हणतात 3.5 लाख मतं कमी केलेत आणि तेही माझ्या हक्काचे मतदान, माझ्या नात्यातले मतदान, माझ्या भाच्याचं मतदान नव्हतं। म्हणजेच मोदी सरकार गडकरीजींना या निवडणुकीत त्यांना हरवायचं होतं का? आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांचं त्या संदर्भात गडकरींना कुठला बदला घ्यायचा होता 3.5 लाख मतदान कमी करून? मग जर गडकरीजी मान्य करत असतील गडकरी साहेब की 3.5 लाख मतदान माझे कमी केलेत, म्हणजे सोयीचं होतं तिथे कमी करायचं, सोयीचं होतं तिथे वाढवायचं, आणि हे विधानसभेमध्ये हे मतदान वाढवूनच फडणवीसांचं सरकार सत्तेत आलं। आता हे लपून राहिलेलं नाही। अनेक घरामध्ये घर क्रमांक 0 0 0 0 0 आणि 4 फ्लॅटमध्ये 70 लोक 80 लोक, कुठे हे मतदान कसे असू शकतात? एका मतदारांचं नाव 10 ठिकाणी 10 मतदारसंघामध्ये। म्हणजे याचा अर्थ हे जे पुरावे दिले त्यावेळेस आता मला फडणवीस साहेबांच्याकडे मागणी करतोय मी, आता तुम्ही गडकरी साहेबांच्या डोक्यातील चिप खराब झाली असं आता म्हणणार का? व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा महाराष्ट्रात आता गाजतोय। शिक्षण व्यवस्था, शालेय शिक्षण व्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे। कोणी याचा वाली राहिला नाही। शिक्षण खातं एवढं करप्ट झालेलं आहे की व्यापम घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा, जवळपास 10,000 कोटीचा घोटाळा शालांत आयडीच्या माध्यमातून केलेला आहे। हजारो बोगस मास्तर, शिक्षक संस्था चालक, अधिकारी यांच्या संगनमताने लावले गेले आहेत। नागपुरात उघडकीस जरी हा घोटाळा आला असला तरी याची व्याप्ती नाशिक, मराठवाडा, संभाजीनगर आणि किमान हा 10,000 कोटीचा घोटाळा आहे। हा घोटाळा करणारं सरकार याला जबाबदार नाही का? याला महायुतीचं सरकार जबाबदार नाही का? आणि आज अनेक अधिकाऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करून काढून टाकलं, निलंबित केलं आणि बडतर्फे केलं असेल। अनेक शिक्षणाधिकारी याच्यामध्ये सामील आहेत। मग ह्यावर केवळ थातुरमातुर SIT नेमली म्हणजे जवाबदारी पूर्ण झाली का? इसी के साथ देश दुनिया की तमाम खबरों के साथ जुड़े रहे और देखते रहे MNS न्यूज लाइव। नमस्कार। हाय हेलो नमस्कार, मैं हूं पंकज विष्णु और आप देख रहे हैं MNS न्यूज। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी।